हॅलो हाय नमस्कार, मी निवेदिका स्नेहा सावंत तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आज मी आलेली आहे गोल्डन बँक्वेट हॉल जो मुलुंड कॉलनीमध्ये आहे मुलुंडला, आणि इथे हळदी सेरेमनी आहे हर्षदाची। तर इथे 2 ठेवले आहेत, ह्याला उदली म्हणतात। तर म्हटलं की एकीचीच हळद आहे, आज आमच्या नवरीचीच हळद आहे, तर ते काढून टाका। सो ते काढतील आणि हा असा सुंदर हॉल आहे, मला तर नवीनच आहे, मी पहिल्यांदाच आली आहे। खूप सुंदर ॲम्बियन्स आहे हॉलचा आणि मी स्वतः एकटीच आली आहे। मी वेट करते सगळ्या पाहुण्यांचा, आमच्या ब्राईडचा। सो ती येईलच थोड्या वेळामध्ये आणि आपण सुरुवात करू। मग थोडा इव्हेंट सगळे यूट्यूबचे व्हिडिओ बघत असता, पण लाईक नाही करत व्हिडिओजला, आणि व्हिडिओ शेअर करा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये, कारण तुम्ही जेव्हा शेअर कराल तेव्हाच लोकांना कळेल की माझं निवेदन कसं असतं, आणि जर त्यांना आवडलं तर ते नक्कीच मला बोलवतील आणि तुमचा एक शेअर मला सपोर्ट करेल। जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे हर्षदा, आजची नवरीबाई हर्षदा चौधरी हळदीसाठी रेडी झाली आहे। सगळ्यांनी बसून घ्या विनंती आहे प्लीज। हर्षदा, कसं वाटतंय? मनात घालमेल सुरू असेल, भीती वाटते, आणि आज तुझा घरातला शेवटचा सोहळा आहे ऍज अ बॅचलर। उद्यापासून सरनेम काय आहे तिकडचं? नलावडे परिवाराकडे जाणार आहे, चौधरी परिवाराकडून। आज शेवटची चौधरी असतो बरं का, उद्यापासून नलावडे। तर सांग हर्षदा, तुझे भावंड 2 बहिणी आणि तुझा भाऊ, मग अशी त्याच्याशी बोलत होती, पण बोलताना म्हणजे थांबवलं, म्हटलं ती आल्यानंतर आपण परत संवाद साधूया, कारण तुझ्या पण कानावरती ते शब्द गेले पाहिजेत तुझ्याबद्दल, त्यांना काय काय वाटतं ते। सो हर्षदा, मिस करशील बहीण भावंडांना? क्या बात है। तर 2 बहिणी आणि 1 भाऊ छोटा, सगळ्यात मोठी बहीण होतीस। मोठी बहीण असल्यामुळे एक कायम तुला त्यांच्यावरती लक्ष ठेवणं, त्यांची काळजी घेणं हे तुझ्या डोक्यामध्ये असायचं, पण आता तू जातेस दुसऱ्या घरी। हर्षला मी सांगितलंय की तुझी आता जबाबदारी आहे, आता तू मोठाही झालायस, तर आई पप्पांना सांभाळायचं आहे आणि बहिणी सुद्धा आहे तुझ्या बरोबर। तर सगळ्या भावंडांमध्ये मस्ती कोण करतं तुझ्या भावंडांमध्ये? साईराम, हर्ष, क्या बात आहे। आणि बहिणी? आदिती। मग आता मला सांग की तुझे कपडे कोण घालून जायचं गपचूप मध्ये? म्हणजे गपचूप घालून जायचं आणि येऊन परत गपचूप त्याच कपाटामध्ये ठेवायचं आणि कळणार पण नाही। बरं, या तिघांमध्ये जास्त कोणाला मिस करशील? तिघांना जास्त। येस, डेफिनेटली, कारण ती भावंड आहे तुझी सख्खी आणि सगळी समसमान आहेत, कोणीच कमी जास्त नाहीये। आई पप्पांबद्दल काय बोलशील? बापरे, मम्मी पप्पांना तर खूप जास्त मिस करणार आहे, मी समजू शकते। एका मुलीला माहेरून सासरी जाताना काय काय फिलिंग्स असतात ते, असा बोटात गोळा आलेला असणार आहे तिच्या, इथे आवंड गिळतात तसा, आणि उद्या फायनली जेव्हा माळ पडेल तेव्हा तिचं ते पूर्ण निघणार आहे बाय। तर तुला खूप खूप शुभेच्छा देते हर्षदा, नवीन आयुष्याची सुरुवात करतेयस, आणि सगळ्या आमच्या परिवाराकडून खूप शुभेच्छा। नवीन आयुष्य खूप सुखाचं, समाधानाचं, समृद्धीचं जाऊ देत। तुझी बहीण भावंड तुझ्या कायम मागे राहतील, आई पप्पा राहतील, एका हाकेवरती असतील, कायमच असतील, त्यामुळे नक्की आईचे डोळे आधीच भरलेत। मी आईला विचारायच्या आधीच, त्याच्यामुळे मी जास्त नाही का बोलणार नाही। हर्षदा, आपण पूजेची तयारी करूया, ओके? कारण हर्षदा पाहिजे तू मेकअप आर्टिस्ट आहेस असं मला कळलं, तर आज मेकअप दुसरीकडून करून घेतलाय, कारण थोडा रिलॅक्स राहायला पाहिजे, बरोबरच आहे, पण डेफिनेटली खूप सुंदर दिसतेस नवरी हिरव्या लुक मध्ये। आणि आपण आता हर्षदाला सुरुवात करूया हळद लावण्यासाठीची पूजेसाठी। थँक्यू हर्षदा। मी तुम्हाला स्टोरी सांगतो, फेवरेट आहे हे लहान
आवडलं अँकरिंग? मला खूप आवडतं, खूप आवडतं. तुम्हाला भरपूर यश माझा देवी तर माझा तुम्हाला खूप खूप थँक्यू काकी, थँक्यू. खूप आशीर्वाद माझ्या मुलीसारख्या आहे तुम्ही. बस सांगा तुम्ही कधी. नक्की नक्की. मित्रमंडळींचं खूप खूप धन्यवाद. आपण आवर्जून आलात, हळदीला उपस्थित राहिलात. अजूनही कोणी जेवण घेतलं नसेल तर प्लीज जेवायचं आहे आणि हळद एन्जॉय करायची आहे. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा चौधरी फॅमिली आणि हर्षदाकडून आवर्जून आल्याबद्दल थँक्यू सो मच. पुन्हा भेटू आपण लवकरच. माझं निवेदन आवडलं असेल तर युट्यूब आणि इंस्टाग्रामला फॉलो करू शकता आणि चौधरी काकांकडून माझा नंबर घेऊ शकता. इन फ्युचर जर तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या इव्हेंटमध्ये मला अँकरिंगसाठी बोलवायचं असेल तर आय होप तुम्हाला मजा आली असेल. थँक्यू सो मच. बाय बाय. हॅव अ गुड डे. आणि हर्षलाच्या नवीन आयुष्यासाठी एकदा जोरदार शुभेच्छा, जोरदार टाळ्या. येऊन आपल्याला जे अप्रिशिएट केलं सर्वांना आणि चांगल्या प्रकारे बोलण्यात तिने काही कसर ठेवलेली नाही आहे, तिच्याबद्दल तिचे धन्यवाद. आणि पुढेही तिला असेच कार्यक्रम आपल्यातर्फे देण्यात येईल हे आम्ही तिला शाश्वती देतो. थँक्यू काका. हो काकी, कसं वाटलं? छान वाटलं ना? ही मुलीची आई आहे आणि खूप रडली आहे बिचारी. काकी रडू नका, मुलगी चांगलीच गती चाललेली आहे. अँकरिंग आवडलं? खूप सुंदर. सगळ्यांना रडवून टाकलेलं आहे. आज मी भावना एक्सप्रेस करायला लावल्या होत्या आणि काकी कौतुक करताय. थँक्यू सो मच काकी. हर्षला कसं वाटलं? खूप 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 मस्त एकदम तू स्पार्क दिला एकदम आमच्या कार्यक्रमाला. आणि मी रेकमेंड करेन हायली हिला. तुम्ही प्लीज तुमच्या इव्हेंटला हिला हायर करा ॲज अ अँकर म्हणून. खूप मस्त ती म्हणजे इव्हेंट हे करते, होस्ट करते. रिअली लाईक इट. थँक्यू सो मच. की हर्षदाची बहीण आहे तर तुला कसं वाटलं? खूप मस्त. Sneha was the host for the evening and I would highly recommend you all to hire her for your special day. It was great having her. She was very engaging throughout and I hope to see her very soon in the next function. Nicely hosted the whole show and made us very much happy. I hope की तुम्ही पुन्हा एकदा आपली भेट व्हावी आणि तुम्हीच होस्ट करावं. अरे नक्की रिकमेंड कर फॅमिलीने. युट्यूबला फॉलो कर. Yes. युट्यूब हर्षदाची हळद खूप सुंदर झालेली आहे. सगळ्यांनी खूप छान छान रिव्ह्यू दिले आहेत. नवरीचा रिव्ह्यू बघितला, नवरीच्या भाऊ बहिणीचा आणि पप्पांनी ज्यांनी मला बोलवलेलं नवरीच्या. सो सगळ्यांना आवडला आहे आणि आय होप तुम्हाला पण हा व्हिडिओ एन्जॉय तुम्ही केला असेल. मला अँकरिंगला बोलवायचं असेल तर हा दिलेला नंबर आहे, त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता, व्हॉट्सअप करू शकता, कॉल करू शकता. इंस्टाग्रामला फॉलो करा माझ्या आणि यूट्यूबला सबस्क्राईब करा. यार तुम्ही व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब नाही करत. सो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. हॅव अ हॅपी लाईफ.